राजसाहेब ठाकरेंनी पुण्यातील एका सभेमध्ये असं सांगितलं की मी आज इथून फतवा काढतोय की जास्तीत जास्त मतांनी भाजपच्या किंवा महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या वगैरे। जर मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। आणि याच राजसाहेबांच्या वक्तव्यामुळे अनेक चर्चा आल्या की नेमकं फतवा म्हणजे काय असतो, राजसाहेब फतवा काढू शकतात का, आणि या निवडणुकीमध्ये काय या सर्व गोष्टी लावलेल्या त्या राजकारण्यांनी, या सर्व विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि अशाच महत्त्वाच्या आणि नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो, त्यामुळे एक मराठी माणूस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस, सरळ सरळ मुद्द्यावर येतो। जर तुम्ही भारतीय देशाचे रहिवासी आहात, या देशामध्ये राहतात, तर फतव्याचा आणि तुमचा काही एक संबंध नाही। फतव्याला इथे झिरो व्हॅल्यू आहे, त्याला काही एक किंमत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। हा फतवा काय असतो याबद्दल आपण जाणून घेऊच, पण या देशामध्ये असा एक कायदा आहे ज्या कायद्यामुळे आपल्या देशातील हिंदूंना खूप जास्त त्रास होऊ शकतो। त्या कायद्याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण आता वळूया फतवाकडे। आणि खरं तर फतवा हा एक अरबी शब्द आहे आणि त्याचा सरळ सरळ अर्थ काढायला गेला तर एखाद्याला सल्ला देणे, एखाद्याला राय देणे, याचा अर्थ असा होतो फतवा म्हणजे। आणि फतवा कोण देऊ शकतो, तर इस्लामिक धर्मातील जे मुफ्ती असतात ते फतवा काढू शकतात। आणि फतवा काढणे म्हणजे नेमकं काय असतं, तर सल्ला देणे फक्त, की आपल्या लोकांना की तुम्ही असं असं केलं पाहिजे, असं असं केल्याने तुमचं चांगलं होईल वगैरे वगैरे, किंवा तुम्ही या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, किंवा तुमचं काही चुकलंय तर तुमच्या विरोधात ही कारवाई केली जाईल, याचा फतवा असा असतो, याचा सल्ला असा असतो, त्याला फतवा म्हणतात। आता हा फतवा हे शब्द का वापरले गेले या भाषणांमध्ये, किंवा देशामध्ये जर फतव्याला काही किंमत नसेल तर कोण फतवा काढते, तर त्याचं असं झालं की जी महाविकास आघाडी, जी इंडिया आघाडी आहे या देशभरामध्ये, तर त्यांचा प्रचार करताना एका मुस्लिम व्यक्तीने असं सांगितलं की या लोकांना निवडून देण्याचे आम्ही फतवा काढत आहोत, म्हणजे असं आम्ही तुम्हाला सल्ला देत आहोत असं त्यांनी सांगितलं। आणि त्याच्यामुळे ते राजकारण राजसाहेब ठाकरेंनी पकडून ठेवलं आणि एका पुण्यातील सभेमध्ये असं सांगितलं की मी फतवा काढतोय की तुम्ही मुरली अण्णा मोहोळ, जे पुण्याचे खासदारकीचे उमेदवार आहेत भाजपचे, त्यांना निवडून द्या किंवा सर्वच महायुतीला जिंकून द्या। आपण फतवा या एका शब्दामुळे, जर त्या शब्दाला काही किंमतच नाही देशामध्ये, तो शब्द एवढ्या चर्चेला आला का? जसं मी म्हटलं, जर तुम्ही भारत देशामध्ये जाताय तर त्या शब्दाला, त्या फतव्याला काही एक किंमत नाही, पण जिथे इस्लामिक राष्ट्र आहेत किंवा जिथे मुस्लिम धर्म खूप कट्टरतेने पाळला जातो तिथे फतवा हा शब्द खूप जास्त महत्त्वाचा ठरतो, कारण की तिथे शरिया पद्धत चालू असते देश कारभार चालवण्यासाठी। मग शरिया पद्धत चालणे म्हणजे संपूर्ण इस्लामिक नियम, इस्लामिक जे काही लॉज असतात ते लागू केले जातात देशामध्ये। मग इस्लामिक नियमानुसार फतवा काढला आणि जर तो कोणी पूर्ण केला नाही तर त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाते, आणि त्या गोष्टी इस्लामिक राष्ट्रांमध्ये चालतात, आपल्या देशामध्ये नाही। आपल्या देशामध्ये जर कोणत्या मुफ्तीने, कारण आपल्या देशामध्ये असा नाही होतो की कुठलाही मौलवी येतो, मौलवी म्हणजे ज्याला एखाद्या त्यांच्या धर्माबद्दल जास्त ज्ञान जर नसेल देखील कुठल्या तरी मस्जिदीमध्ये जाऊन बसलेला असतो, त्याला मौलवी म्हणतात, सगळ्यांना माहिती। तर कुठलाही मौलवी येतो आणि फतवा काढतो असं होत नसतं। इस्लामिक धर्मामध्ये फक्त मुफ्तीला अशी परवानगी असते की ते फतवा काढू शकतात। मुफ्ती म्हणजे त्या इस्लाम धर्माबद्दल खूप जास्त अभ्यास केलेला असतो त्या लोकांनी, आणि त्या धर्माला त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पण केलेलं असतं, मग त्यांना तो फतवा काढायची परवानगी असते। आणि जर तो फतवा कोणी पाळला नाही तर मग त्याला शिक्षा वगैरे या सगळ्या गोष्टी पुराण आणि किंवा त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत, त्या गोष्टींचा आणि आपला काही संबंध नाही, हे तुम्ही पहिला लक्षात ठेवा। आपल्या देशामध्ये पण असं मुफ्ती मौलवी वगैरे फतवा काढत असतात, मग त्यांचे काही लोकांना ते मानायचं असं ते मानतात, काही मानायचे नसतं ते मानत नाहीत। आणि तुम्हाला एक सगळ्यात उत्तम आणि एकदम नवीन उदाहरण जर दिलं तर राम मंदिरामध्ये एक मुस्लिम महिला आली होती चालवत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी किंवा प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी, तर ती आपली राम भक्ती दाखवत होती, तिच्या विरोधात कोणतरी फतवा काढला होता आणि ती स्वतः म्हणते की फतवा हा शब्द आपल्या देशातून काढून गेला पाहिजे। तर या फतव्याला त्यांचीच लोक महत्व देत नाहीत आपल्या देशामध्ये, आपला तर काही संबंधच नाही। तुम्ही हिंदू आहात तर त्या फतव्याचा तुमचा काही संबंध नाही, आणि जर तुम्ही मुसलमान जरी असाल, या देशामध्ये राहत असाल, तर देखील त्या फतव्याचा तुमचा काही संबंध नाहीये, कारण की आपल्या संविधानामध्ये फतव्याला काही किंमत नाही। जर तुमच्यावर फतवा लागू करून तुम्हाला कोण शिक्षा देण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही भारतीय संविधानानुसार, भारतीय नियमांनुसार त्या फतव्याच्या विरोधात लढाई करू शकता आणि आरामात जिंकू देखील शकता। आता राजसाहेब ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये हा फतवा शब्द वापरून काय सिद्ध केलं हे मला देखील माहित नाही, पण राजसाहेब ठाकरेंची अशी एक पद्धत आली की आपल्या वक्तृत्व शैलीतून समोरच्या लोकांचं आकर्षण मिळवून घ्यावं, त्यामुळे असं एक दोन वाक्य ते नेहमीच आपल्या भाषणामध्ये टाकतात, त्यात काही गैर देखील नाही असं मला वाटतं, पण काही संबंध नाही त्या फतव्याचा वगैरे। म्हणजे राजसाहेबांनी फतवा काढू दे किंवा कुठल्याही मौलवीने, मुफ्तीने किंवा देशात सर्वात जास्त ज्ञान आहे इस्लामिक धर्माचा असा कोणताही व्यक्ती आपल्याला फतवा काढू शकत नाही, त्यांचा आपल्याला ऐकायचा काही एक संबंध नाही। हिंदू आहात,
काहीच संबंध नाही. मुसलमान आहात, तुम्हाला ऐकायचं आहे का नाही ऐकायचं तरी देखील तुम्ही ते सोडू शकता आपल्या या भारत देशामध्ये. पण जिथे शरिया लागते, जिथे इस्लामिक कंट्रीज आहेत, तिथे तुम्हाला फतवा मानावा लागतो आणि त्यांचा आमचा काही संबंध नाही. आपलं हे हिंदुस्थान आहे, आपली हिंदूंची संस्कृती जपणारा देश आहे, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तर इतकंच या फतव्याबद्दल जास्त काही सांगण्यासारखं नाही. पण हा, मी जसं सुरुवातीला देखील म्हटलं, असा एक कायदा या देशामध्ये, या कायद्यामुळे आपल्या हिंदूंना त्रास होऊ शकतो, ते म्हणजे वक्फ बोर्ड. वक्फ बोर्ड एक असा कायदा जो आपल्या जमिनी न सांगता, न तुम्हाला माहिती देता बळकावून घेऊ शकतो. आणि त्याच वक्फ बोर्डवर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ खूप डिटेलमध्ये बनवला आहे, त्याच्यामध्ये त्यातले सगळे नियम वगैरे टाकून मी हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. जर तुम्हाला तुमच्या जमिनीची काळजी असेल, तुमच्या देशावर प्रेम असेल वगैरे, तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा. इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि हो, चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब नक्की करा. आपलं मराठी माणसाचा हक्काचा चॅनल आहे. मी नेहमी तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट घेऊन येत असतो, जसं की मराठी चित्रपट असतील, चित्रपटांबद्दल बोलतो आपण, चालू घडामोडींबद्दल बोलतो आपण, तो ध्रुव राठीने जो काय काल व्हिडिओ टाकला त्याच्याबद्दल बोलतो आपण. सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप जास्त प्रोत्साहन भेटतं असंच नवीन नवीन काम करण्यासाठी. त्याचे जाऊ. जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.